बरं झालं असं प्रेमाने रोमॅन्टिक. गुड मॉर्निंग. जसं की तुम्हाला टायटल बघून समजलं असेल, अ डे इन लाईफ मी आज शूट करणार आहे. आता मी आली आहे बँड्राला. एक माझं मॉडेलिंग असाइनमेंट आहे त्याआधी, तिकडेच चाललो आहे आपण. Let's go. सो बिफोर टाईम मी इथे येऊन पोचलेली आहे. येऊन मी वाट बघते सगळ्यांची. आणि आज माझं इथे मेकअपचं शूट आहे. खूप एक्सायटेड आहे मी त्यासाठी. माझी कॉफी आलेली आहे. कॉफी पिल्याशिवाय डे स्टार्ट झाल्यासारखं वाटत नाही मला तरी. सो आता फायनली सर आलेले आहेत ते. माझा आउटफिट डिसाईड होईल, त्यामुळे मी आउटफिट ट्राय करेन. त्यानंतर मग माझा मेकअप स्टार्ट होईल. स्किन्स में जब हम स्किन को समझ लेते हैं कि किस तरीके की स्किन है, उसके हिसाब से अगर हम प्रेप करते हैं, इट्स ऑलवेज बेटर एंड हमारा मेकअप एप्लीकेशन शूट झालेलं आहे, पॅकअप झालेलं आहे माझं. हेअर्स वगैरे त्या लोकांनी परत मला रिटर्न हेअर वॉश वगैरे करून दिलं आणि खूप छान तिने मला हेड मसाज दिला आहे. कारण की हेअर्स खूप टाईट बांधलेले माझे आणि त्याने मला आता इंडियनला खूप पेन व्हायला लागलेलं. त्याने एवढा छान मसाज दिला, एवढं मस्त वाटतं. आता मेकअप रिमूव्ह करते. ऑलरेडी लेट झालेला आहे. मी विचार केलेला जर लाईट मेकअप असता माझा तर मी ठेवला असता, पण आता लाईट मेकअप नाही, मला गपचूप मेकअप रिमूव्ह करायला लागणार आहे. मला तेवढं शूट नाही करता आलं कारण की आमचं कंटिन्यू बॅक टू बॅक शूट चालू होतं आणि त्या पिरियडमध्ये मी काही रेकॉर्ड तेवढं करू शकले नाही. मी काय काय छोटे छोटे फुटेजेस घ्यायचं ट्राय केलंय. वर्षाची लिपस्टिक काढून टाकली, बेसिक थोडंसं नॉर्मल ठेवली. मी खरं तिला नको बोललेली मला ब्लो ड्राय करून देऊ, मी असेच वेट हेअर घेऊन जाईन, पण ती बोलली नको मी करून देते. म्हणजे ठीक आहे. तर कोण भेटलेला आहे आपल्याला? हा माझा छोटा भाऊ. मी छोटा आहे. मी छोटा आहे. हाईट नाही फक्त छोटा आहे तो, असा खरा खर्च छोटा नाही. ही इज आवर लार्ज ब्रदर. लार्ज ब्रदर आहे तो, मोठा ब्रदर नाही. शुभम. आणि तू कोणता ब्रदर आहे? शुभम आहे तो. नाही तू कोणता आहे? मी आय एम क्यूट ब्रदर. हा देता आहे तो क्यूट. हॅलो, आय एम अंडर द वॉटर. देयर टू मच रेनिंग. कुठे रेनिंग बिचारा हा. शुभम कसं वाटतंय तुला? या मॅडम प्लीज. साइडो साइडो बिचारा झोपलेला. साइडो साइडो साइडो. बॉडीगार्डला साईडला घालते. वेलकम. VIP ट्रीटमेंट बहिणीला. शी खूप यंग दिसते.
न्यू माईकची पार्टी दिल्यात आहे अशा तऱ्हेने. काय बरं कसं वाटते पार्टी दिल्याबद्दल? गार गार. थंड वाटते मला. मला झोपेतून उठून आणलंय तर काहीतरी पॉझिटिव्ह द्यायला लागेल ना त्याला. अशा पद्धतीने ऍप खोललं गेलेलं आहे. मी आज तुला भेटायला आली अशी अचानक तुला सरप्राईज दिलं, कसं वाटतंय तुला? सरप्राईजच वाटतंय. सरप्राईज वाटतं. सरप्राईजच वाटतंय. असे सरप्राईज दर आठवड्याला मिळत राहावं आम्हाला. असं मिळालं तर कसं बंधू प्रेम भगिनी प्रेम आमचं वाढेल असं. त्यामुळे चालेल, पण पुढच्या वेळी मिल थोडी मोठी घेऊन नक्कीच. बघूया. प्रॉपर आपण खाली खायला जाऊ. खाली मॅगडीला वेज काही खायला आम्ही येणार आहोत पुढच्या आठवड्यात. ब्लॉग येईल ते अपडेटेड. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ खूप सारी बघा, सारखी बघा, खूप सारे लोक शेअर करा, माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब करून गोरगरिबांना सपोर्ट करा. गरीब आहोत आम्ही सबस्क्रायबरसाठी, त्यामुळे आम्हाला हवे. व्हिडिओवर कमेंट करा कशी वाटते कशी नाही, अजून काय नवीन व्हिडिओ बनवू मी. फायदा माझा ब्लेझर कसं वाटतं? ब्लेझरच्या बाबतीत बोलावं तर मला पहिलं तर ब्लेझर नाहीच वाटत. मला वाटलं की सोहम मी तुला भाऊबीजेला दिलेलं टॉवेल आहे. हा सिरियसली टॉवेल वाटतोय. मग भाऊबीजेला दिलेलं टॉवेल सारखं वाटत नाही तुम्हाला? हा खरंच टॉवेल वाटतोय. उरलेले पैसे कुठे आहेत? उरलेले पैसे जास्त उरलं जरा. किती उरलेत? 1 2 3 4 Seriously? 5 6 7 8 2 रुपये दिले 10 रुपये झाले असते. अरे तेवढे तरी दे उरलेत ते. एवढं कडक फ्राईज घेतलेले आणि त्या फ्राईजला काहीतरी वास मारा होता आणि खूप कडक होते म्हणून ना रिटर्न केलं शुभमने जाऊन. आणि आता जे फ्राईज त्यांनी दिलेले आहेत ना मला, त्याला सॉल्टच नाही दिले. म्हणजे काय चाललंय मॅकडोनल्ड, काय करायचं आहे? डाएट काय डाएट फ्राईज आहे ते. हा ना सॉल्टचे फ्राईज आहेत. टिंगला आमचा बिचारा. बापरे बापरे बापरे. माका दिसत ए कुठं चालला? ए जेंट्स टॉयलेट. जेंट्स टॉयलेट मध्ये काय वस्तू आहे? जेंट्स आम्ही होतो दिल्ली मारल्या. हे बघ ती लेडीज जा.